नमस्कार, मी डॉक्टर अजय गौड, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेनिस्कसबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. मेनिस्कस किंवा गादी किंवा चकती ही काय असते? तर ही दोन्ही गुडघ्यांमध्ये दोन चंद्राकृती हे गाद्या असतात किंवा कुशन असतं. मेनिस्कस किती असतात? मेनिस्कस ह्या दोन असतात. आतल्या साईडला एक मेनिस्कस असते जिला मेडियल मेनिस्कस म्हणतात आणि बाहेरच्या साईडला एक मेनिस्कस असते तिला लॅटरल मेनिस्कस म्हणतात. आपल्याला माहीतच आहे गुडघा हा शरीरातला एक मेजर जॉइंट आहे. तर हा जॉइंट घासू नये, एक हाड दुसऱ्यावर आदळू नये याच्यासाठी दोन्ही गुडघ्यांमध्ये ह्या गाद्या असतात ज्या शॉकअपचं काम करतात, जेणेकरून यांचं गुडघ्यावरील स्ट्रेस कमी करणं हा यांचं काम असतो. तर मेनिस्कस इंजुरी कशी होते? चालताना किंवा सडनली बसून उठताना दोन्ही हाडांमध्ये जेव्हा ही मेनिस्कस अडकली जाते त्यावेळेस त्याला ट्विस्टिंग इंजुरीमुळे मेनिस्कसची इजा होऊ शकते किंवा आपण एखाद्या वेळेस ॲक्सिडेंटमुळे किंवा पडल्यामुळे ही मेनिस्कसची इजा होऊ शकते. तर मेनिस्कस इंजुरीची लक्षणे काय असतात? मेनिस्कस इंजुरीची लक्षणे म्हणजे गुडघ्यावर सूज येणे, गुडघ्याच्या आतमध्ये वेदना होणे किंवा गुडघ्यामध्ये आवाज येणे, चालताना कटकट आवाज येणे किंवा चालताना बॅलन्स जाणे ही मेनिस्कस इंजुरीची लक्षणे असू शकतात. तर या मेनिस्कस इंजुरीचे निदान कसे करावे? जर आपल्याला गुडघ्यामध्ये असा काही त्रास जाणवत असेल ज्यामध्ये गुडघ्यावर सूज येणे, वारंवार सूज येणे, दुखणे, चालताना दुखणे किंवा गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येणे किंवा गुडघा लॉक होणे अशी जर आपल्याला लक्षणे असतील तर आपण आपल्या जवळच्या नजीकच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन त्याचे निदान करू शकतो. तर याचे निदान कसे करतात? याचे निदान करण्यासाठी आपल्याला MRIची आवश्यकता असते. MRIवर याचे निदान आपल्याला अचूकपणे करता येते. मेनिस्कस इंजुरीचे ग्रेड किती असतात? मेनिस्कस इंजुरीचे टाईप्स असतात. मेनिस्कस इंजुरीमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3 असे 3 टाईप्स असतात. तसेच मेनिस्कसचे 3 झोन असतात ज्याच्यामध्ये रेड झोन, रेड व्हाईट झोन आणि व्हाईट झोन असे 3 याच्यामध्ये झोन किंवा कंपार्टमेंट केलेले असतात. रेड झोन म्हणजे जिथे रक्त प्रवाह हा शरीरामार्फत जास्त केला जातो मेनिस्कसमध्ये. तसेच रेड व्हाईट झोनमध्ये त्याच्यापेक्षा कमी असतो आणि व्हाईट झोन हा जनरली अवॅस्क्युलर म्हणजे तिथे रक्तप्रवाह अतिशय कमी किंवा नसतो. तर याचे उपचार काय असतात? आपल्याला MRI नुसार, आपल्या ग्रेडिंगनुसार आणि आपल्या झोननुसार याचे विविध प्रकारे आपण उपचार केले जातात. जर आपल्याला ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 इंजुरी असेल तर याच्यामध्ये वेदनाशामक औषधे, रेस्ट, आईस पॅक ॲप्लिकेशन तसेच फिजिओथेरपी आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या गोष्टींनी आपण ग्रेड 1 आणि ग्रेड 2 इंजुरीला ट्रीटमेंट करू शकतो. ग्रेड 3 इंजुरीमध्ये जनरली ऑपरेशनची आवश्यकता असते. ग्रेड 3 इंजुरीमध्ये जर आपलं वय कमी असेल तर मेनिस्कस रिपेअर करणे हा एक योग्य उपचार असतो. तर सगळ्याच मेनिस्कस इंजुरीला रिपेअर करायची आवश्यकता असते का? नाही. जर आपला इंजुरी ही लॉंग स्टँडिंग असेल, क्रोनिक असेल किंवा ती मेनिस्कस रिपेअर करण्यासारखी नसेल तर यामध्ये रिपेअर न करता ती मेनिस्कस काढून देखील टाकली जाते. तसेच आपली इंजुरी कोणत्या झोनमध्ये आहे, कशा प्रकारे आहे आणि आपलं वय काय आहे याच्यानुसारही आपली ट्रीटमेंट मॅनेजमेंट ठरवली जाते. तर मेनिस्कसच्या ऑपरेशन नंतर रिकव्हरी कशी असते? मेनिस्कसच्या ऑपरेशन नंतर जर आपली मेनिस्कस काढून टाकली असेल, ज्याला मेनिस्टेक्टॉमी असं म्हणतात, तर आपली रिकव्हरी ही अतिशय फास्ट असते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण पूर्ण वजन देऊन चालू शकता आणि टाके काढल्यानंतर आपण आपल्या कामावर पूर्णपणे योग्य प्रकारे रुजू होऊ शकता. पण जर आपली मेनिस्कस रिपेअर केलेली असेल तर साधारणतः रिकव्हरीचा पिरियड हा 6 ते 8 आठवडे हा असतो. आज आपण मेनिस्कस रिपेअर बद्दल पूर्ण माहिती घेतली. अशीच माहिती आणि क्लिनिकल कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.